नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की निष्क्रिय, नकारात्मक, कर्तव्यशून्य माणसं सक्रिय, सकारात्मक आणि कर्तबगार माणसांचे दोष काढत बसतात. आणि या अशा 24 तास जेव्हा जाग येईल तेव्हा फक्त दोष सांगणे एवढाच ज्यांचा उद्योग असतो, अशा माणसांना मानसिक स्वास्थ्य लाभत नाही. ज्यांना फक्त दोष दिसतात त्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. दोषाबरोबर गुण दिसले पाहिजे, गुणाचं कौतुक केलं पाहिजे आणि जे काही दोष असतील, त्रुटी असतील, उणिवा असतील, त्या सकारात्मक नजरेने, सद्भावनेने सुचवल्याही पाहिजे आणि त्यातल्या काही त्रुटी, काही उणिवा कशा दूर कराव्यात हे आपल्या कृती आणि उक्तीतून दाखवून दिलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी आपलं योगदानही दिलं पाहिजे. हा विचार आज आपल्या या भागामध्ये आपण मांडणार आहोत. कारण मित्रहो, ज्यांचा इतिहास लिहिला जातो, जी माणसं काम करतात, त्या माणसांच्या काही त्रुटी, काही उणिवा, काही दोष राहून जातात. ही सत्य आहे. याबद्दल कुणाचंही दुमत असता कामा नये. राहणारच, काही ना काही दोष राहणारच, काही ना काही त्रुटी राहणार, काही ना काही उणीव राहणार म्हणजे राहणार. फक्त आपल्याला एका व्यक्तीने, एका महाराजाने त्यांना शिष्यांना बोलवलं आणि एका पांढऱ्या शुभ्र अशा भिंतीवर एक त्यांनी काळा ठिपका मारला. आणि हे म्हणलं, हे अशी हात करून, हे तुम्हाला इथं काय दिसते? तर ते म्हणले की इथं एक छोटासा काळा ठिपका दिसते. तर त्या महाराजांनी विचारलं शिष्यांना की बाबा, एवढी मोठी मी भिंत दाखवली तुम्हाला, ती भिंत दिसत नाही का? पांढरा शुभ्र रंग दिसत नाही का? एवढूसाच काळा ठिपका का दिसते? आणि असाच काळाच ठिपका तुम्हाला जर आयुष्यभर दिसत राहिला आणि पांढरं शुभ्र जगणं दिसत राहिलं नाही, तर तुमचं काळं पांढरं व्हायला वेळ लागत नाही. तर काम करणारा माणूस काम करत राहतो आणि काम न करणारा माणूस, ज्यांच्याविषयी द्वेष आहे, ज्यांच्याविषयी मत्सर आहे, ज्यांच्याविषयी सुडाची भावना आहे, ज्या माणसांना वेगवेगळ्या नावाने जो तुच्छ समजतो, त्यांचे फक्त आणि फक्त दोष सांगतो, टिंगलटवाळी करतो, त्याला खाली पाडणारं बोलत राहतो. असा करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलांनी त्याला प्रश्न विचारला. बाबा म्हणे, तुम्ही रात्रंदिवस असं अमुक व्यक्तीचे नेहमी दोष काढत राहता, फक्त दोषाचंच बोलत राहता, त्याच्यात काही गुण आहेत की नाही? आपल्याला काय करायचं रे गुणाचं, त्याच्या उगा बस म्हणला. मग दोष सांगून काय फायदा आहे? अरे तसं दोष सांगत राहावं म्हणजे लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण राहतात. त्या माणसापासून काही माणसं दूर जाण्यासाठी मला ते करत राहावं लागते. मग तुझा इतिहास, मग त्याने विचारलं, बाबा तुमचा इतिहास काय लिहायचा? मग फक्त आयुष्यभर कुटाळक्या करत बसला होता, दोष सांगत बसला होता, कोणाचं त्याला चांगलं देखवलं नाही, एवढंच तुमचा इतिहास लिहायचा का? तेव्हा त्याने विचारात पडला. त्याच्या पोरानं त्याला सांगितलं, बाबा आमच्या गुरुजीनं सांगितलं आम्हाला, आमच्या सरांनी सांगितलं, एका दिवशी शिकवताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हटला. आणि त्या पोरानं त्याच्या बापाला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी आहे की त्याने सांगितलं एके दिवशी की जो माणूस
घोड्यावर बसतो तोच माणूस घोड्यावरून पडू शकतो. एक जण म्हणाला म्हणे की मी कधीच घोड्यावर पडलो नाही. तर त्याला विचारण्यात आलं म्हणे की मी का पडला नाहीस बापू घोड्यावरून. तर मी कधी घोड्यावरच बसलो नाही. तर त्या पोरानं सांगितलं जी माणसं काम करतात त्यांच्या काही त्रुटी, काही दोष, काही उणिवा राहत असतात. तुम्ही काहीतरी विधायक काम करा. तुमचा आम्हाला किंवा आमच्या पुढच्या पिढीला सांगायला अभिमान वाटेल की असा एक कर्तबगार माणूस आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये जन्माला आला होता. नाहीतर कुटाळ आला आणि कुटाळक्या केला आणि डंग 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 वाजलं मेला असे तुमच्याबद्दल सांगायचं का. आणि तुमचा विसरूनही जाल म्हणले काही दिवसानंतर. अशा लोकांना फार दिवस लोक लक्षात ठेवत नाही. तर मित्र की आयुष्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की केवळ दुसरी एक त्याला सवय होती. फक्त कोणतंही काही म्हणलं याच्यात हे अडचणी आहेत, याच्यात हे प्रश्न आहे, याच्यात हे समस्या आहे, काय करावं रे, कराव काहीतरी याच्यात म्हणलं, कराव नाना याच्यामध्ये काय आहे, कराव तात्या याच्यात काय आहे, कराव दादा कोणी याच्यामध्ये हे आहे गोष्टी करावं, हे काही समाजासाठी आहे, आपल्यासाठी त्याचा फायदा आहे. तर तो सांगायचा काही करून काही फायदा नाही. काही करून काही फायदा नाही, कोणी कोणाचं नव्हो, अशी एक त्याला सवय होती. लोक काही करून काही चांगलं बोलत नाहीत. कस काय, मीच बोलत नाही ना म्हणला, माझ्यावरून समजा म्हणला, मी कोणाबद्दल चांगलं बोलतो म्हणला. बरं बापू तसंच कर म्हणले त्याला. आणि त्याला दुसरी एक सवय होती की तो अडचणी सांगायचा, प्रश्न सांगायचा, समस्या सांगायचा. ते काम केलं तर ह्या अडचणी येतील, हे प्रश्न निर्माण होतील, ह्या समस्या निर्माण होतील, असं एक भय तयार करायचं. त्याला एक सवय होती. काही सांगितलं की भय तयार करायचं, काही सांगलं की भय तयार करायचं. आणि मग स्वतः त्या कामापासून तर दूरच, पण दुसऱ्यालाही ते काम करू नये या संदर्भामध्ये त्याचं सातत्यानं डोकं चालायचं. आणि असा विकृत त्या गावातील कुटाळखोरांचा नायक होता. कुटाळखोर त्याच्याकडे जाऊन पाहिजे, कर्म ना गेलं की त्याच्याकडे जाऊन मग तो कोणाची तरी टिंगल करायचा, कंटाळवाळ करायचा. मग हे ज्याला ह्या चाडीची, निंदेची, टीकेची गोडी आहे, म्हणजे चाडीला गोडी असतात, असे लोक त्याच्याकडे जाऊन मग बसायचे. आणि त्याला असं वाटायचं की मी हिरोच झालो. अरे तू हिरो नाहीस. हिरो असतात ते कर्तृत्ववान माणसं. हिरो असतात ते वेदना सहन करत यशाचे वेध लिहिणारे माणसं. हिरो ते असतात जे समाजाचे प्रश्न सोडवतात, समाजाच्या अडचणी सोडवतात, समाजाच्या समस्या सोडतात. जी माणसं योगदान देतात समाजासाठी. तुझं काहीच योगदान नाही, कुटाळखार, तू कसला हिरो रे, तू नायक कसला रे, तू खलनायक ठरणार. ही गोष्ट त्याला अनेकांनी समजून सांगितली, तरी तो काही ऐकतच नव्हता. तर एकदा एका सातत्यानं आपलं काम करावं, आणि म्हणून तो सातत्याने एक माणूस काही ना काही गावामध्ये काम करायचा. स्वच्छतेचं काम करावं गावातला एक माणूस, किंवा कोणाला काही मदत झाली, कोणाला रक्त कमी पडलं असेल दवाखान्यात, रक्त पुरवठा करण्याचं काम करावं. कोणतं ना कोणतं काम करावं. एखादा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवावा. असा तो गावातला एक व्यक्ती काम करत राहायचा सातत्यानं. काही ना काही छोटं काम करत राहायचा. त्याच्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार, शहाणपणानुसार. त्याला गाठला या टवाळखोराने.
आणि म्हणला अरे हे बंद कर, काय उपयोग आहे याचा. म्हणला लोक टिंगलटवाळ्या करत बसतात. यानंच टिंगलटवाळ्या करणारा त्याला सांगायला, लोक टिंगलटवाळ्या करतात बापू, लोकाला देखवत ते हे काम बंद करून टाक, काही नाही, मग आपलं आपलं बघावं, आपलं आपलं बायको लेकरू, आपलं बायको आपलं लेकरू इतक्या पुरतच बघावं. किडे मुंगे तेवढ्या जगतात ना, तेवढ्या पुरता विचार करू. मग असं त्याला सांगितलं. आणि तू एकटा केल्यानं काय होणार आहे रे, काय दिवे लागणार आहे तू एकटा केल्यानं, बस म्हणलं. त्याला एक गोष्ट सांगितली त्या टवाळखोराला. आणि ती गोष्ट अशी आहे, मी ती तुम्हाला सांगतो. त्यानं सांगितलं एका वनाला आग लागलेली होती. वनाला आग लागलेली असताना एक चिमणी आपल्या तोंडामध्ये जितकं मावेल तेवढं पाणी घ्यायची आणि ती वनाची आग विझवण्याचा प्रयत्न करायची. आणि करायला लागली. तेव्हा हत्तीनं पाहिलं, ही चिमणी त्या वनाला आग लागल्यानंतर त्या वनातून पळून जाणारे हत्ती त्या चिमणी पाणी आणून आगमध्ये टाकत असताना त्या हत्तीनं पाहिलं आणि त्या हत्तीने विचारलं त्या चिमणे, तुझ्या अशा एवढ्याशा चंचीतल्या पाण्यानं थोडीच वनाची आग विझणार आहे, कशाला मरायला चाललीस. तर त्या चिमणीनं उत्तर दिलं. त्या चिमणीनं असं उत्तर दिलं, मला माहित नाही किती आग विझणार आहे, किती विझणार नाही, पण या वनाच्या आगीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये किंवा आग लागलेली असताना पळून जाणाऱ्यांमध्ये नसणार आहे, तर आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असणार आहे. ज्या वनाने आपल्याला सावली दिली, त्या वनाला आग लागलेली असताना आपण पळणं, ज्या वनाने आपल्याला फळं दिले त्या वनाला आग लागलेली असताना पळणं उचित नाही, ही जाणीव त्या चिमणीनं त्या हत्तीनं करून दिली. तेव्हा त्या हत्तींनाही प्रेरणा मिळाली एवढूशा या कर्तबगार सकारात्मक चिमणीकडून, आणि ते हत्ती सुद्धा पाणी आणायला पळाले आणि वनाची आग विझली. मित्र, अशा पद्धतीने कथा, अशा पद्धतीने गोष्ट त्यांना सांगितली. तर मित्र, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, त्या एकट्यानं करून काय होत नाही, किंवा एकटा काय करतोस असं तो सांगायचा. एका दिवशी तो पोरगा रस्त्यावर पडलेले काटे वेचत होता. काटे काढून बाजूला टाकू लागला होता. तर अरे म्हणलं असलं काय करू नका, मरून जाऊ दे की काटे मोडून दुसऱ्याला. म्हणलं आपल्याला काय करायचं आहे, आपलं पायाला चप्पल वापरावं, मला मरू दे म्हणलं, कोणाला काय मारायचे. आणि त्याच्यानं तुझ्या एकट्यानं काय फरक पडायला. तेव्हा त्या पोरानं त्याला सांगितली एक गोष्ट. ती गोष्ट त्यानं म्हणला, आमच्या सरांनी गोष्ट सांगितली, तुम्हाला सांगतो म्हणला. त्या पोरांनी त्याच्या बापाला गोष्ट सांगितली. एक गोष्ट ती अशी आहे की एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन समुद्राच्या काठावर जातात. आणि समुद्राच्या काठावर गेलेले असताना भरती आल्यामुळं मासे वर आलेले असतात आणि त्या पाण्याबरोबर, आणि काही मासे आडून पडलेले असतात, आणि काही मासे त्या पाण्यासोबत गेलेले नसतात, कुठे छोट्याशा खड्ड्यात छोट्याशा ठिकाणी ते अडलेले असतात आणि ते तडफडतात पाणी नसल्यामुळे. तेव्हा ते छोटा पोरगा एक माशीला पकडू लागला आणि नेऊन त्या समुद्रात सोडू लागला. ते आजोबा म्हणाले, अरे तुझ्या एवढूशा काय फरक पडणार आहे. तर त्यानं म्हणला, इकडे आजोबा, हे बघा ही माशी धरलो मी, आता हे नेऊन टाकत आहे.
तडफडणारे. बघा ती पाण्यामध्ये पोहून आनंदानं मध्ये जात आहे, ती वाचणार आहे. ती वाचली म्हणजे अनेकांना ती जन्म देणार आहे, म्हणजे माशांची पैदास आहे ती राहणार आहे काय. आणि जितक्या जितक्या माशांना मी जीवदान देईल तितका तितका माझा आनंद वाढत आहे. ही गोष्ट त्याला सांगितल्यानंतर त्यांना म्हणला, हो खरं आहे, हे खरं आहे. अरे बाबा, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार प्रत्येक झाड काही जगाला सावली देऊ शकत नाही, पण ज्या झाडाची जितक्या क्षमता आहे तेवढ्या, जितकी व्याप्ती आहे त्या झाडाची तेवढ्या व्याप्तीमध्ये जे कोणी व्यापल येऊन त्यांना सावली देते झाड. जितके झाडाकडे त्या फळं असतील तेवढे ते झाड देते. ते तशा पद्धतीने आपल्याकडं याकडून प्रेरणा घेऊन यासाठी जे काही योगदान देता येईल तेवढं द्यावं. हे टवाळखोर टीकाकार यांची बायकोच विचारत नाही, त्यामुळं तुम्ही त्यांच्या मताला, शब्दाला फार किंमत देऊन तुम्ही जे काही सामाजिक कार्य करत असतील त्यांनी आपलं काम थांबू नये अशी त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आपलं काम करत राहा. काम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात असतो मित्रांनो. टवाळखोरांचा इतिहास लिहिला तरी ते खलनायक म्हणून लिहिला जातो. तुमचा नायक म्हणून इतिहास जर निर्माण करायचा असेल तर समाजाचं विधायक काम करण्यासाठी तुमची जितकी काही क्षमता असेल, जितकं काही कौशल्य असेल, जितकं काही शहाणपण असेल आणि जितकं काही तुम्हाला जे काही योगदान देता येईल ते योगदान द्या. नक्की तुम्हाला तर मानसिक समाधान वाटेल ना. मला जे काही शक्य आहे ते मी केलं, जे काही शक्य आहे ते मी केलं याचं एक समाधान. हे जग सोडून जात असताना, एखादं जग सोडून जात असताना तुमच्याबद्दल लोकांनी काय बोलावं. तुमच्या गावातून तुमची जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा लोकांनी काय म्हणावं. बरा गेला टवाळखोर होता, बरा गेला कोणतेही काम करताना अडचणी यायचा, बरा गेला कोण्या कार्यक्रमामध्ये अडचणी आणायचा, किंवा बरा गेला यानं एखाद्या कार्यक्रमात माणसाची येऊ नये म्हणून प्रयत्न करायचा, जाऊ नका तिथं काय आहे म्हणायचा. असं लोकांनी तुझ्याबद्दल बोलावं का. काय एखादा माणूस बरा झाला बाबा, सगळं काहीतरी काय त्याच्या पद्धतीने काम करत होता, सहकार्य करत होता, जे काही सांगायचं तो चांगलं सांगत होता, असा माणूस गेला म्हणून लोकांच्या डोळ्यात पाणी यावं का, बरं झालं पिढ्या गेली म्हणून हसू यावं, असा विचार करून वाटचाल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उदास आणि निराश होऊ नका. आणि तुम्ही सातत्यानं, कारण उदास निराश होऊन जर बसलात तर निष्क्रिय होऊन जाल आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडून जाईल तुमचं. त्यामुळे सक्रिय राहा, आनंदित राहा, माणसं जोडा. माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं आणि माणसं घडवणं म्हणजे देश घडवणं. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, एवढीच एक विनंती आहे.